नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवन्या आणि तुमचं स्वागत करते माझ्या वाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे। तर हो, कॉटनच्या अंडर 400 मधल्या मी साड्या तुमच्या समोर आज घेऊन आलेली आहे आणि इतक्या सुंदर या साड्या आहेत, म्हणजे त्यातल्या मी एक साडी ओपन करून बघितलेली आहे। अजून काही पार्सल यायचे बाकी आहेत, ते आल्यानंतर मी तुम्हाला त्यांचे सुद्धा रिव्ह्यू दाखवते। पण आता माझ्याकडे सध्या 3 साड्या आहेत, त्या 3 साड्यांचे रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते। म्हणजे इतक्या सुंदर आणि कॉटनच्या, आता उन्हाळा सीझन तर खूपच आहे तुम्हाला माहिती आहे, तर इतक्या चांगल्या प्रतीच्या साड्या कमी रेंजमध्ये फक्त आणि फक्त मीशोवर मिळत आहेत। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घाई करा आणि या साड्या घ्या। यांची ॲक्च्युअल प्राइस किती आहे, या घातल्यानंतर कशा दिसतात, मी एक साडी वॉशसुद्धा केलेली आहे, त्यामुळे मी याचा व्यवस्थित तुम्हाला आता दाखवते। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। सगळ्यात आधी ही पिंक कलरची साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते। ही मी वेअर सुद्धा केलेली आहे, खरंच खूप सुंदर क्वालिटी आलेली आहे। उगाचच रिव्ह्यू द्यायचा म्हणून मी तुम्हाला काहीही सांगत नाहीये, जे ॲक्च्युअल आहे, जे खरंच आहे, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते। ही साडी मी वापरून बघितली आहे, घालून बघितले आणि सगळ्या साड्यांचे तुम्हाला मी साईडला फोटो मेन्शन करते, किंवा व्हिडिओ माझ्याकडे असतील तर मी व्हिडिओ सुद्धा मेन्शन करते। तुम्ही बघू शकता साडी, जवळून साडी बघा। फॅब्रिक खूप छान आहे, प्युअर कॉटनचा आपल्याला फॅब्रिक मिळतोय। त्यानंतर इथे असे पदराला टेसल्स सुद्धा आहेत, खूप छान असे हे गोंडे आपल्याला देतात। आणि साडीची लेंथ तुम्ही बघू शकता, पूर्ण 6 वार साडीची जी लेंथ असते त्या लेंथप्रमाणे ही साडी आहे। फुल लेंथ आहे, कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये, प्युअर कॉटन आहे। तुम्ही घडीवरनं बघू शकता, पूर्ण साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते। 6 वार साडी आहे ही, हे बघू शकता। हा आपल्याला ब्लाउज पीस, रनिंग ब्लाउज पीस यामध्येच मिळतो, ठीक आहे। हा ब्लाउज पीस आहे आणि ही पूर्ण आपली साडी आहे। प्युअर कॉटन आहे, म्हणजे वॉश केल्यानंतर हा कपडा भरेल, अजून घट्ट जाड होईल असा हा कपडा आहे। त्यानंतर हा पदर आहे, पदर तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा हा पदर आहे। सिंपल आणि एलिगंट लुक हवा असेल तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये, तर या साड्या अगदी बेस्ट ऑप्शन आहे। पदराला आपल्याला हे टेसल्स दिलेले आहेत, इतके सुंदर दिसतात ना, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते साईडला, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की ही साडी घातल्यावर किती सुंदर दिसते ते। म्हणजे मी तर इतक्या कमी रेंजमध्ये, म्हणजे 300 350च्या रेंजमध्ये काहीतरी ही मला फक्त रिसीव्ह झालेली आहे। मी पूर्णपणे या साडीच्या प्रेमात पडलेली आहे। अंगावर बसते छान, इरिटेशन होत नाही, घाम येत नाही, खूप छान कपडा आहे हिचा, ब्रीदेबल आहे, ब्रीदेबल। बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते। म्हणजे नाहीतर कॉटनच्या साड्या 1000, 1200, 1500 अशा रेंजमध्ये आहेत, पण मीशोवर या साड्या आपल्याला फक्त आणि फक्त 500 रुपयांच्या आतमध्ये मिळालेल्या आहेत। 500 पण नाही, मी म्हणते 400 रुपयांच्या आतल्या माझ्याकडे सगळ्या साड्या आहेत। त्यामुळे तुम्ही नक्की या साड्या बाय करा, म्हणजे तुम्हाला आवडल्या असल्या तर, कारण की मला पर्सनली आवडल्या, त्या दिसतात पण खूप छान आणि बोलतात ना, या ट्रेंडिंग आहेत आता। त्याचा पल्लू सुद्धा म्हणजे सॉफ्ट आहे, सॉफ्ट मटेरियल आहे। तुम्हाला जसं याचा 1 साईड घ्यायचा आहे 1 साईड घ्या, 2 साईड घ्यायचा आहे 2 साईड घ्या, म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने याचा पल्लू घ्यायचा आहे त्या पद्धतीने घ्या। तुम्हाला असं बांधून घ्यायचा असेल मिऱ्या वगैरे पाडून, तर त्या पद्धतीने घ्या। तुम्ही कुठल्याही पद्धतीने याचा पल्लू वगैरे घेऊ शकता। खूप छान अशी साडी आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे, म्हणजे जशी तुम्ही घडी कराल, जितकी तुम्ही चापून चुपून नेसाल ना, तितकी ही सुंदर दिसणारी अशी ही साडी आहे। पिंक कलरमध्ये आहे, राणी कलर म्हणता येईल याला आपल्याला, पिंक। आणि याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये व्हाईट ब्लाऊजसुद्धा घालू शकता, ब्लॅकसुद्धा घालू शकता, किंवा रनिंग याच्यामध्ये जो पिंक दिला आहे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। मी कॉन्ट्रास्टमध्ये नेव्ही ब्ल्यू केलेला आहे, तो सुद्धा कॉम्बिनेशन खूप छान दिसतो आहे। मला पर्सनली ही साडी खूप आवडलेली आहे। जितकी छोटी कॉम्पॅक्ट घडी तुम्ही करू शकाल ना, तेवढी याची छोटी घडी होणार आहे। म्हणजे इतकी छान आहे ना, कॅरी करायला सुद्धा खूप छान आहे, सॉफ्ट आहे, हलकी आहे एकदम। आणि या टेसल्समुळे तिचा लुक एकदम फॅन्सी आलेला आहे, जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत
तर असा हा या साडीला लुक आलेला आहे टेसल्समुळे. पूर्ण साडी ही प्लेन आहे, मध्ये अशी ही थ्रेड वर्क आहे. हा जो काही व्हाईट कलरचा तुम्हाला दिसतो हे कलर नाही आहे, हा पूर्णपणे थ्रेड वर्क आहे आणि पूर्ण प्युअर कॉटनची साडी आहे. जवळून बघा तुम्ही, टेसल्स पण इतके छान आहेत ना, पूर्ण कॉटनमध्ये टेसल्स दिलेले आहेत आपल्याला. हे खरंच खूप छान आहे. टेसल्सची नॉड पण बघा किती सुंदर केलेली आहे, विणल्यासारखं असतं ना त्या टाईपमध्ये केलेली आहे. मला तरी ही साडी पर्सनली खूप आवडली आहे. तुम्हाला जर ही साडी आवडली असेल तर मी या साडीची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तुम्ही तिथे जाऊन ही साडी घेऊ शकता. तर दुसरी साडी आहे ही येल्लो साडी. आता ही ओपन नाही केले, तुमच्या समोरच मी ही अनबॉक्सिंग करते आहे, त्यामुळे कशी आले हे मी सुद्धा तुम्हाला क्लिअरली आत्ता तरी न बघता नाही सांगू शकत आहे. तर मग चला तर मग बघूया आपण ही साडी कशी आलेली आहे. पॅकिंग खूप चांगली गेलेली आहे. आता हे बघा, अशा बॅगमध्ये तुम्हाला ही साडी रिसीव्ह होते. किती क्यूट आहे, छान आहे बॅगची क्वालिटी पण. तर मंडळी, आपल्या साडीचा ब्लाऊज पीस हा असा येणार आहे आणि पूर्ण साडीवर या प्रकारची फ्लावर्सची डिझाईन येणार आहे आणि पानांची सुद्धा. ठीक आहे, पूर्ण साडी ही प्युअर कॉटनमध्ये आहे आणि साडीची लेंथ तुम्ही बघू शकता, कुठेही एकही धागा असा वर वगैरे नाहीये. खूप सुंदर अशी ही साडी आपल्याला रिसीव्ह होते आणि मिशोवरून ती ही 350 रुपयांच्या आतमध्ये. मी याची ॲक्च्युअल प्राइस साईडला मेन्शन करते आणि ही साडी वेअर केल्यानंतर सुद्धा कशी दिसते ते सुद्धा मी तुम्हाला साईडला दाखवतेच आहे. पण मला ही पर्सनली खूप आवडली आहे, खरंच खूप छान आहे. तुम्ही म्हणाल हिने साड्या आणल्यात दाखवते आणि प्रत्येक साडीला म्हणते मला पर्सनली आवडले, तर मी उगाच असं म्हणत नाहीये. खरंच या साड्या खरंच खूप छान आहेत, सुंदर आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगते. खूप सुंदर असा हिचा हा पल्लू आहे, बघू शकता तुम्ही. उन्हाळ्यामध्ये नेसल्यावर असा पटकन कोणाच्या तरी डोळ्यात भरण्यासाठीचा जो कलर असतो ना, तो हा लेमन कलर आहे. खूप छान दिसतो, मला खरंच खूप आवडलेली आहे साडी. तुम्ही जवळून या साडीचं काम बघू शकता, खूप छान फिनिशिंग केली आहे. आता इथेच दाखवते मी तुम्हाला. हे पिको करण्याची सुद्धा गरज नाहीये या साडीला. इतकी सुंदर अशी ही बॉर्डर करून दिलेली आहे त्यांनी आपल्याला आणि छान शिलाई स्टिचिंग सुद्धा खूप छान केलेली आहे. त्यानंतर हे टेसल्स लावलेले आहेत ते सुद्धा खरंच खूप सुंदर आहेत. मस्त काम केलेलं आहे. छान अशी लेमन येल्लो कलर मध्ये ही साडी आपल्याला रिसीव्ह होते आणि ही सुद्धा एकदम जर तुम्ही चापून चेपून नेसली छान तर ही अजिबात या साडीचा फुगा होणार नाही. व्यवस्थित घडी घालून छान अशी दिसणारी ही साडी आहे. तुम्हाला साईडला मी याचा व्हिडिओ किंवा फोटो तुम्हाला लावून दाखवते, म्हणजे तुम्हाला साडीचा अंदाज येईल. चला, आता माझ्या पिल्लूचं इथे हाय कर सगळ्यांना. माझं इथे व्हिडिओ करण्याचं काम चालू आहे आणि तिचं इथे सगळं ज्वेलरी तिची घालण्याचं काम चालू आहे. हाय कर, हाय. चला, तर मंडळी, तुम्हाला सुद्धा मैत्रिणींना ही साडी घ्यायची असेल तर याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. सगळ्या साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन चेक करा आणि या साड्या बाय करू शकता. खरंच इतक्या कमी किमतीमध्ये कॉटनच्या साड्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कुठे म्हणजे कुठेच नाही. आणि जेव्हा मिशोचा सेल असतो ना तेव्हा नक्कीच ह्या सगळ्या आता तुम्ही नाही घेतल्या ना तरी अशा सेव्ह करून ठेवायच्या, विश लिस्ट करून ठेवायच्या आणि जेव्हा सेल असतो ना त्यावेळेस मग ह्या अशा साड्या वगैरे काय जे काही तुमचं बल्क ऑर्डर असेल ना तर ती करायची, कारण की सेलमध्ये बराच असा डिस्काउंट मिळतो आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला वस्तू सुद्धा मिळतात. बरेच जण म्हणतात की मिशोवर चांगलं काही मिळत नाही असं तसं वगैरे, पण पर्सनली वस्तू खरंच खूप छान येतात. 100तली एखादी वस्तू असते का काहीतरी डॅमेज असेल किंवा काहीतरी तिला डिफेक्ट असेल, पण बऱ्यापैकी वस्तू या चांगल्या येतात. त्यामुळे मी बऱ्यापैकी शॉपिंग ही मिशोवरूनच करते. मला ही साडी सुद्धा आवडलेली आहे आणि हिचे मी तुम्हाला फोटो रील्स काय जे काही असतील ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. तर मंडळी, नंतर नेक्स्ट साडी आहे आपली ही सुद्धा ओपन नाही मी केलेली आहे. व्हाईट कलर मध्ये आहे, व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे बघूया आता ही ओपन करून कशी आलेली आहे साडी. वाव, प्रिंट तर बघा, खूप सुंदर प्रिंट आहे. या सगळ्या साड्या मला 350 म्हणण्यापेक्षा 400 रुपयांच्या आतमध्ये मला या सगळ्या साड्या मिळालेल्या आहेत आणि इतक्या कमी किमतीत तुम्हाला कुठे मिळणार आहेत ते मला दाखवा, आणा. खरंच खूप सुंदर आहे. पॅटर्न बघा तुम्ही साडीचा,
म्हणजे ज्या टीचर असतात किंवा ज्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये वगैरे जाणाऱ्या आहेत, ज्यांना डिसेंट साड्या हव्या असतात, त्यांच्यासाठी या कॉटनच्या साड्या एकदम बेस्ट ऑप्शन आहे. खूप डिसेंट असा लुक येतो या साड्यांमुळे. खरंच खूप सुंदर आहेत खूप. म्हणजे ही साडी तर इतकी ना हातात घेतल्यावर इतकं सॉफ्ट आहे ना, खूप छान आहे. सगळ्यात आधी आपण बघूया हा ब्लाऊज पीस. त्यामध्ये सेपरेट मिळालेला आहे. बॅक आहे, ही फ्रंट साईड आहे. आणि ब्लाऊज पीसची क्वालिटी सुद्धा खूप चांगलेली आहे. उगाच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलेलं नाही. बघू शकता तुम्ही, मटेरियल क्वालिटी खूप छान दिलेली आहे. आणि पूर्ण 80 सेंटीमीटरचा आपल्याला हा ब्लाऊज पीस. साडी बघा, म्हणजे 350 रुपयांमध्ये इतकी सुंदर साडी मिळू शकते. हा हा हा, म्हणजे खरंच खूप छान आहे. हत्तीची प्रिंट आहे या साडीवरती, छान आहे. सेपरेट ब्लाऊज पीस मिळतो. हा बहुतेक पदराकडची बाजू आहे ही. हे बघा, हा पदर आहे आणि पूर्ण साडीच्या चारी बाजूनी हत्तीची प्रिंट केलेली आहे. पूर्ण व्हाईट कलर मध्ये साडी आहे आणि ह्याला फक्त ब्लाऊज ब्लॅक कलर मध्ये आहे आणि पूर्ण साडी ही हत्तीच्या प्रिंट मध्ये आहे. खरंच खूप सुंदर आहे ही साडी. मला पर्सनली खूप आवडली. हा, तो पदर आहे, हा नेस्ता पदर आहे. ठीक आहे. आणि हा असा अंगावर हत्ती येणार आहे आपल्या. बघू शकता नेसल्यावर किती एलिगंट लुक येतोय, म्हणजे क्लासी. या सुद्धा साडीचा रिव्ह्यू किंवा घातल्यानंतर कशी दिसते मी हे सुद्धा साईडला मेन्शन करणार आहे. फोटो किंवा व्हिडिओ दाखवते. इतकी सॉफ्ट आहे ना, याची घडी काढायला वगैरे किती सुंदर वाटते. एकदम सॉफ्ट आहे. खरंच खूप छान आहे. तुम्ही वन साईड पदर घ्या किंवा मग अशा ज्या काही साड्या असतात ना. काय बाळा? हो, लावते, 1-2 मिनिटं. अशा लॉंग बॉर्डरच्या किंवा काहीतरी ॲनिमल प्रिंट, फ्लावर प्रिंट, अशा जे काही प्रिंटेड साड्या असतात ना, त्यांचा पदर सहसा हा असा घेतला ना की छान लुक येतो त्यांचा. म्हणजे जो काही हा डबल पदर, मोठा पदर म्हणतात ना, त्या टाईपमध्ये. तर या पद्धतीतले पदर या साड्यांना खूप जास्त ट्रेंडिंग असतात, छान वाटतात. खरंच खूप सुंदर ही साडी आहे. मला खूपच आवडली, जाम आवडली मला ही साडी. खूप सुंदर आहे. काय रे बबड्या, ये. काय हवंय तुला, सांग सगळ्यांना. पैसे पाहिजे आम्हाला. कशासाठी ग? म्हणून तू काम करते. नको घालू. इकडे बघ, माझ्याकडे बघ ना. हाय. पडली, नाही लागणार बाळा ती. तू छोटू आहे ना, म्हणून नाही लागणार. घे. हा, हे ठेवून दे डब्यात तिथे. तर मुलांना घेऊन हे काम चालू आहे माझं. मला म्हणजे या साडीबद्दल जितकी तारीफ करू तितकी कमी आहे. तुम्ही प्रिंट बघू शकता. खूप सुंदर अशी हत्तीची प्रिंट आहे पूर्ण साडीला. खूप छान आहे. मला म्हणजे, आणि खूप सॉफ्ट आहे. बघा ना, लाईट वेट आहे. एकाही साडीचा असं खूप घातल्यानंतर खूप हेवी वाटते, आता खूप कंटाळा आला, साडी कधी सोडते असं वाटेल, अशातल्या या साड्या अजिबातच नाहीयेत. कितीही वेळ, अगदी दिवसभर तुम्ही नेसून ठेवल्यात तरी तुम्हाला अंगावर काही कपडा नाही असं वाटणार. इतका हलका फील देतो या साड्या. बघू शकता तुम्ही, पल्लू खूप छान आहे. सिम्पल पण एलिगंट अशा या साड्या आहेत, मला आवडलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला या सुद्धा साडीची लिंक हवी असेल, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन घेऊ शकता. या सगळ्या साड्या मी मिशोवरून घेतलेल्या आहेत, सेलमधून घेतलेल्या आहेत. थोडीफार म्हणजे मी जी काही तुम्हाला आता प्राइस सांगते तर त्याच्यापेक्षा थोडीफार डिफरन्स असू शकते, कारण का सेलर्स वेगळे असतात. पण मी दिलेल्या लिंकवरनं जर तुम्ही घेतल्यात तर सेम प्राइस मध्ये तुम्हाला सुद्धा या साड्या नक्कीच मिळतील. त्यामुळे दिलेली जी काही लिंक आहे त्या लिंकवरनंच तुम्ही साड्या नक्की बाय करा, म्हणजे त्याच प्राइस मध्ये तुम्हाला मिळतील, तीच क्वालिटी मिळेल. कारण की सेलर तो एकच असतो. बघू शकता तुम्ही, खरंच खूप सुंदर अशी ही साडी आहे, मला खूप आवडलेली आहे. 300 रुपयात किंवा 350 रुपयांमध्ये इतकी सुंदर साडी मार्केटमध्ये कुठेच मिळत नाही. माझा हा पर्सनल अनुभव आहे आणि तुम्हाला म्हणजे सगळ्या महिलांना तर माहितीच आहे. म्हणजे माझा एकटीचा पर्सनल अनुभव म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे.
त्यानंतर इथे मी मागवलेले आहेत काही रेडीमेड ब्लाऊज. तर आता हे खूप आधीच मी मागवलेले आहेत, पण यांचा मी कधी रिव्ह्यू केला नाही. मी हे घालून सुद्धा बघितलेले आहेत, खरंच खूप छान दिसतात. आता या साडीसोबत जी येल्लो साडी, आता ही जी येल्लो साडी दाखवली त्याच्यासोबत हा ग्रीन ब्लाऊज माझा अगदी मॅच होणार आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन करून मी तुम्हाला साईडला फोटो सुद्धा दाखवलेला आहे की कसा दिसतोय ते. तुम्ही मागे बघितलाच असेल व्हिडिओ. त्यामुळे खूप सुंदर असं हे कॉम्बिनेशन दिसतं. या साडीसोबत जो घातलेला आहे तो हाच ब्लाऊज आहे. खूप सुंदर आहे, स्लीवलेस आहे. आणि काहीतरी मी हा बघा अजून एक घेतलेला आहे मी, हा गोल्डन आणि ग्रीन हे दोन मी कॉम्बो मध्ये घेतलेले आहेत. आणि कॉम्बो मध्ये मला हे जवळजवळ 250 की 300 रुपयांमध्ये 2 ब्लाऊज मिळालेले आहेत. फक्त 250-300 रुपयांमध्ये हे 2 ब्लाऊज मिळालेले आहेत. ठीक आहे. आणि असं नाही, हे आता मी माझ्या साईजनुसार मागवलेले आहेत. थांब बाळा, मी बोलते ना त्यांच्यासोबत. ठीक आहे, काम करते मी थोडंसं. हे घे. तर हे असं नाही की आता अल्टरेबल होणार नाही किंवा काही मार्जिन कमी. हे बघा खूप जास्त मार्जिन आपल्याला यामध्ये मिळते. तुम्ही तुमच्या साईजनुसार हे ऑल्टर करून घेऊ शकता. आणि फक्त 200 रुपयां किंवा 300 रुपयांमध्ये मला हे रिसीव्ह झालेले आहे. त्याच्यामुळे असं नाही की याची क्वालिटी खूप लो आहे. तुम्ही ब्लाऊज बघू शकता, असं हे सिंथेटिक म्हणणं येणार नाही. छान लाइनिंग सुद्धा आतून दिलेली आहे. ही बघा कॉटन मध्ये लाइनिंग दिलेली आहे आणि बाहेरचा कपडा हा शायनिंग मध्ये आहे. खूप छान दिसतो. सगळ्या म्हणजे आपल्या बऱ्याचशा इंडियन किंवा महाराष्ट्रीयन साड्यांमध्ये ग्रीन, गोल्डन, हो थांब बाळा, ग्रीन, गोल्डन किंवा रेड असे ब्लाऊज मॅच होतात. त्यामुळे मी हे 2 तर घेतलेले आहेत. हो ना बाळा, मी बोलतेय ना, थांब 5 मिनिटं. आता हा हिला लागतोय. मला हा दे, मग हा दे, त्यांना दाखवायचंय सगळ्यांना. हा घे तू. हा बघा, हा गोल्डनला पण खूप छान अशी ही मार्जिन मिळालेली आहे आपल्याला. तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या साईजनुसार हे ऑल्टर कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे पॅडेड आहेत. हे पॅड तुम्ही इथली स्टिच काढून तुम्ही हे रिमूव्ह सुद्धा करू शकता. हे सगळे पॅडेड आहेत. आणि हे पॅड म्हणजे रिमूव्ह केले तर व्यवस्थित फिटिंगला बसतात. त्यानंतर स्लीवलेस आहे, याच्यामध्ये स्लीव्ज इन्क्लूड नाही आहेत. हे ब्लाऊज स्लीवलेसच मिळतात. आणि बॅकला हुक दिलेले आहेत त्यांनी. हुकची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. ऍडजस्टमेंट वगैरे मस्त केलेलं आहे एकदम. म्हणजे इतक्या कमी पैशांमध्ये आपल्याला साधा ब्लाऊजचं मटेरियल सुद्धा मिळत नाही आजकाल. स्टिचिंग तर 750, 800, 1000च्या घरात गेलेली आहे. आणि त्यातून त्या डिझायनर असेल तर अजूनच महाग आहे. बघू शकता तुम्ही ब्लाऊज हे फिटिंगला खूप छान बसतात. साईज जर तुम्ही व्यवस्थित निवडली ना तर खरंच खूप छान फिटिंगला बसतात. बॅकनेक सुद्धा बऱ्यापैकी डीप आहे, खूप छान वाटतं. जसं आपण टेलरकडे जाऊन स्टिच करून येतो ना त्या मटेरियलमध्ये म्हणजे त्या टाईपमध्ये हा बॅकनेक आहे. म्हणजे असं बऱ्याचदा लेडीजचं असतं का बॅकनेक चांगला येत नाही, फ्रंटनेक चांगला येत नाही, पण याचा असं नाहीये. फ्रंटनेक सुद्धा खरंच खूप छान दिसतो आणि बॅकला सुद्धा छान आहे. ग्रीन ब्लाऊजचा रिव्ह्यू तुम्ही लाईव्ह बघितलेला आहे व्हिडिओमध्ये. येल्लो साडीसोबत मी कॉम्बिनेशन केलेला आहे. त्यामुळे खरंच खूप छान आहे. स्टिचिंग छान आहे. तुम्हाला डबल शिलाई मारून घ्यायची गरज नाहीये, काहीच नाही. आता या दोन्ही ब्लाऊजची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातले कोणती साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून 3 साड्या माझ्या येणार आहेत, त्यांचा सुद्धा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत लवकरात लवकर घेऊन येणार आहे. त्या साड्या सुद्धा खूप सुंदर अशा साड्या आहेत, ट्रेंडिंग. आणि कॉटनच्या साड्यांचा ट्रेंड हा कायम असतो, कोणत्याही सीझनमध्ये. ऊन, वारा, पाऊस, थंडी काहीही असू दे, कॉटनच्या साड्यांचा सीझन संपत नाही. कारण का त्या घातल्यानंतर इतक्या इलिगंट आणि छान दिसतात ना, त्यामुळे त्या मस्तच वाटतात नेहमी. म्हणजे आणि आता असं असतं ना का बाबा नको त्या भरजरी साड्या, इतका उन्हाळा आहे, त्याच्यामुळे या कॉटनच्या साड्या नक्की तुमच्याकडे असू दे. जास्त नाही पण निदान 2 ते 3 साड्या असल्या ना तर खरंच छान आहे. आणि ह्या 1000 रुपयांमध्ये 3 साड्या येणाऱ्या आहेत. कारण का 300 रुपयाला जरी एक काउंट केली आपण तरी 1000 रुपयांमध्ये 3 साड्या आपल्याला मिळतील. तुझा नेकलेस तू घातलायस बाळा, त्यामुळे 1000 रुपयांमध्ये तरी या 3 साड्या आपल्याला रिसीव्ह होतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, लाईक करा. बोल, आईच्या चॅनलला लाईक करा. सांग ना, तू मदत करतेस ना मला, बोल.
मुली म्हटलं की हे सगळं आलंच, सगळे जेवढे ब्रेसलेट आहेत तेवढे सगळे घालून ती मोकळी झालेली आहे. ठीक आहे, पण चला माता ती तिकडे शांत होती म्हणून माझं इथे काम तरी होऊ शकलं, तुमच्यासोबत मी साड्या शेअर करू शकले. ठीक आहे, तर मैत्रिणींना तुम्हाला ह्या साड्या आवडल्या असतील तर नक्की बाय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला यातली कुठली साडी आवडलेली आहे आणि अजून कोणत्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू ते सुद्धा सांगा, म्हणजे त्याच वस्तू मी रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करेन. चला मग भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय कर, बाय बाय. लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. ठीक आहे, चलो बाय.